हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय चिंतनाचा तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असतं ते पहिलं आपलं शरीर. म्हणजे शरीर, आणि शरीर कसं असलं पाहिजे? सुदृढ पाहिजे, सशक्त पाहिजे, आरोग्यशील पाहिजे आणि कार्यक्षम पाहिजे. चारही गोष्टी त्या आवश्यक आहेत. त्यातली एक जरी कमी असेल तरी तो सहजानंद जो चाकता येतो, तो सहजानंद चाकण्यामध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. सुदृढ असं जेव्हा आपण म्हणतो, त्यामुळे शरीरातले सगळे जे अवयव आहेत ते एकमेकाला पूरक पोषक आणि कार्य तत्पर असेल तर ते आपण म्हणतोय सुदृढ आहे. सशक्त म्हणजे सर्व अवयवांच्या पुढे तेवढी शक्ती आहे कार्य करण्याची, तर ते असं सशक्त. आरोग्यशील म्हणजे बाहेरचे कोणताही रोग त्या शरीराला लागलेले नसले तर ते आरोग्यशील असते. आणि ह्या तिन्ही गोष्टी म्हणून परत शरीराची कार्यक्षमता तिथे अधिक असेल तर ते कार्यक्षम. म्हणून चारही गोष्टी जर शरीराच्या ठिकाणी असेल तर ते आनंदाने जीवन जगण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतं. पण नुसतं शरीर सुदृढ, सशक्त, आरोग्यशील, कार्यक्षम होण्यासाठी नेमकं परत काही गोष्टींची आवश्यकता असतेच. कारण सुदृढ, सशक्त, आरोग्यशील, कार्यक्षम होण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा शक्ती म्हणजे त्याला आपण प्राणशक्ती. ही प्राणशक्ती जर शरीराला योग्य प्रमाणात प्राप्त होत असेल तर संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशींना ती ऊर्जा मिळते आणि त्याच्यातून शरीराला ते म्हणजे पेशींना जीवन जगण्यासाठी ते उपयुक्त ठरते. म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी जोपर्यंत इन्स्ट्रुमेंटमध्ये, कोणत्या पंख्यामधून किंवा मिक्सरमधून वाहतं तोपर्यंत कार्य करतं, वीज बाजूला होत नाही. तसंच ती प्राणशक्ती म्हणजे विजेसारखी आहे की ती असल्यामुळे शरीराला शक्ती प्रदान मिळते, पेशींना शक्ती मिळते आणि शक्तीचं तिथे त्या शरीराचं कार्य व्यवस्थित चालू होतं. म्हणून जर बाहेरच्या ठिकाणी जर धूर खूप झालाय आणि श्वासोच्छ्वास घेताना आपल्याला तो व्यवस्थित श्वास घेता येत नसेल तर आपल्याला घुसमटल्यासारखं होतं. आणि त्यामुळे आपण शरीर म्हणजे तिथे घुसमटल्यामुळे अगदी तिथून कसं बाहेर पडावं, की अधिक आपल्याला तो शुद्ध हवा किंवा प्राणवायू मिळावी ह्यासाठी आपण धडपडतो. कारण तिथे ती ऊर्जा कमी होते आपल्या शरीरात, त्यामुळे तिथे तो त्रास होतो. आणि म्हणून ही जी प्राणशक्ती आहे ती तितकीच पूरक आणि पोषक, आवश्यक तेवढी प्राप्त झाली तर शरीर सुदृढ, सशक्त, आरोग्यशील, कार्यक्षम होतं. हा एक भाग आहे. पण त्याचबरोबर म्हणजे जसं आता ही प्राणशक्ती म्हणताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्राणशक्ती म्हणजे काय? नुसतं श्वासोच्छ्वास म्हणजे प्राणशक्ती नव्हे. आपण जो श्वासोच्छ्वास करतो त्या श्वासोच्छ्वासा जो जातो फुफ्फुसापर्यंत जो जातो प्राणवायू, म्हणजे हवेतले सगळे घटक केलेले असतात, त्यातला प्राणवायू तिथल्या केशपेशी, केशवाहिन्या ज्या रक्तवाहिन्या, केशवाहिन्या आहेत त्या फुफ्फुसामध्ये, तिथल्या रक्तामध्ये ते प्राणवायू ते हिमोग्लोबिन ऍब्झॉर्ब करून घेतो, शोषून घेतो. आणि ते हिमोग्लोबिन रक्तप्रवाहावर वाहत प्रत्येक पेशीपर्यंत हा प्राणवायू पोहोचवत असतात. सगळ्या शरीरातल्या असंख्य पेशींना रक्तातील हिमोग्लोबिन द्वारे आपण जो श्वासोच्छ्वास घेतो त्याला तो प्राणशक्ती म्हणजे तो प्राणवायू ज्याला आपण म्हणतो तो प्राणवायू पोहोचवला जातो. आणि आपण जे अन्न खातो, जेवतो, ते सुद्धा लहान आतड्याच्या अंगांतितल्या असलेल्या केशवाहिन्यांमध्ये तिथे जे अन्नाचा रस शोषला जातो आणि तो शोषला जाऊन त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. आणि ते ग्लुकोज परत प्रत्येक पेशीमध्ये पोचतं आणि तिथे
हा जो प्राणवायू आहे आणि ही ग्लुकोज आहे, ह्यांचं परत संघटन होतं आणि तिथे ती ऊर्जा निर्माण होते. म्हणजे किती सूक्ष्म असे शरीराकडे भाग आहे. म्हणजे प्राणशक्ती म्हणजे दोन्ही मिळून आहे ते प्राणशक्ती. म्हणजे श्वासोच्छ्वासही आवश्यक आणि अन्नही आवश्यक. अन्न जर आपण जेवलो नाही 2-3 दिवस काय होतं, शरीर मलूल पडतं. म्हणजे तुम्ही किती प्राणवायू घ्या, पण 2-3 दिवस एखादा माणूस उपवास करतोय की उपाशी राहिला तर त्याच्या शरीरातल्या अगदी आपण म्हणतो अशक्तपणा आला की चालता येत नाही, हे येत नाही असं जे आपण म्हणतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. म्हणून इथे प्राणशक्ती तितकीच आवश्यक. म्हणजे शरीर, प्राणशक्ती आणि तिसरी गोष्ट आहे ती मनशक्ती. म्हणजे मनशक्ती म्हणजे मनाच्या ठिकाणी जे आपण सकारात्मक विचार करू, सद्भावनेतून पाहू, जितकं आपण त्या मनाच्या द्वारे ह्या विचार ज्या पद्धतीने करू त्याचा सगळा परिणाम शरीराच्या पेशींवर होत असतो. आणि त्या पेशींवर जर चांगला परिणाम असेल तर आपण आनंदात राहतो, वाईट परिणाम झाला तर आपण दुःखी होतो. म्हणून शरीराचं सगळं सुदृढ पाहिजे, सशक्त पाहिजे, आरोग्यशील, कार्यक्षम. त्याचबरोबर प्राणशक्ती ही तितकीच मुबलक प्रमाणात आपल्याला मिळायला पाहिजे प्रत्येक पेशींना. आणि त्याचबरोबर मन जे आपलं आहे, या मनामध्ये जी सकारात्मक भावना असेल, सद्भावना असेल, प्रेमभावना असेल, कृतज्ञता असेल, सर्वांना सांभाळून घेण्याची जर वृत्ती असेल तर आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी ह्या अगदी मूलभूत गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी ज्या काही सुखसोयी नव्हत्या, पण ह्या 3 गोष्टी भरपूर प्रमाणात होत्या म्हणून पूर्वीचे माणसं अधिक सुखी होते, अधिक आनंदात. आता सुधारण्याच्या नावाखाली एवढ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या असतात, पण तिथे विचारशक्तीमध्ये किंवा ज्या आता जगामध्ये आजचं जग आपण म्हटलं म्हणजे काय, स्पर्धा आहे, स्पर्धात्मक जग. आणि ह्या स्पर्धात्मक जगामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भावना की आपल्यालाच हे सगळं यश मिळालं पाहिजे ही भावना, आणि त्याच्यातून जी स्पर्धा केली जाते आणि त्याच्यातूनच नकारात्मक विचार निर्माण होतात आणि त्याच्यातून परत दुःख निर्माण होतं. पण जितकी जगामध्ये जास्त सुधारणा आज आपण म्हणतो तितकी तिथे स्पर्धा जास्त पाहतो आपण. म्हणून सगळीकडे स्पर्धा पाहतो. म्हणजे अगदी खेळ म्हटलं तर खेळ पण स्पर्धेचे खेळ आवडतात. आपला क्रिकेट खेळतो, मग क्रिकेटमध्ये आनंदी कोण होतो, जिंकतो तो आनंदी, हरतो तो दुःखी. आता आनंदासाठी खेळायचं आहे, जिंकणं आणि हरणं ह्याच्यासाठी खेळायचं नाही. हे जर कळलं, म्हणजे खेळायचं नाही म्हणजे तिथे आनंद आणि दुःखी व्हायचं नाही. कोण चांगला खेळेल तो जिंकेल, त्याबद्दल कौतुक वाटलं पाहिजे. म्हणजे ते स्पर्धा ही एकमेकाला हरवण्याची नसावी, तर एकमेकाला आनंद देण्याची स्पर्धा असावी. लक्षात ठेवा. म्हणजे क्रिकेट खेळतायत पण एखादा चांगला बॅटिंग करतोय त्याचा आनंद घेता आला, म्हणजे तो कोणत्याही पक्षाचा असो, आपल्या बाजूचा की समोरच्या बाजूचा, पण आपलं वेगळं असतं. आपल्या बाजूचा चांगला खेळतो, वा 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 काय चांगला खेळतो, आनंद होतो. आणि समोरच्या पार्टीतला चांगला खेळायला अरे कसा कधी आउट होईल, कधी आउट होईल, म्हणजे ह्याला आनंद मिळतच नाही त्या खेळातला. म्हणून खेळातला आनंद घेता येतो, म्हणजे तो कसा घेता येतो, तिथे स्पर्धा असता कामा नये. लक्षात ठेवा. जीवनामध्ये जितकी आपण स्पर्धा अंगीकारतो तितके आपण प्रेशर खाली असतो, टेन्शन खाली असतो आणि तिथे दुःखी असतो. म्हणून आनंदाने राहायचं, त्या स्पर्धेच्या ठिकाणी गुंतायचं नाही. प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार कसा करायचा हे जर आपल्या लक्षात आलं तर ते स्पर्धा राहत नाही. जेव्हा आपण जे काही कर्म करतो आणि त्या कर्माचं जसं फळ मिळेल ती स्वीकारण्याची जर आपली वृत्ती असेल, त्याच्याही पलीकडे जर आपण त्या मिळालेल्या फळाकडे अगदी निरासक्तपणे जेव्हा पाहतो तेव्हा आपण आनंदात असतो. पण ते फळ मला हवं तसं नाही मिळालं तर मी दुःखी होतो, आणि फळ मिळालं म्हणून मी परत मदोन्मत्त पण होतो. म्हणजे माझ्यासारखा मीच असं जेव्हा वाटतं ना, तिथं अहंकार निर्माण. म्हणून प्रत्येक कृती जीवन जगत असताना आपण कसे जीवन जगतो हे आपल्याकडे पहा. आपण स्पर्धा करण्याच्या म्हणजे दुसरा अगदी भावाभावांमध्ये स्पर्धा असते. एक भाऊ तर चांगलं शिक्षण घेतोय आणि शिक्षण चांगलं कमवतोय आणि दुसरा भाऊ तेवढं कमवत नसेल तर त्याच्या ठिकाणी एक असूया आपोआप येते, कारण स्पर्धा. सख्या भावांमध्ये पण स्पर्धा असते, मित्रांमध्ये स्पर्धा असते, शेजाऱ्यांमध्ये स्पर्धा असते. जितके जवळच्या लोक असतात तितके त्यांच्यावर जास्त स्पर्धा असते. इथे एकमेकाला मदत करून आनंदाने जीवन जगायची ही वृत्ती असते. म्हणजे सांभाळून घेणं की समजून घेणं हा भाग तिथे नसतो.
म्हणून इथे परत लक्षात ठेवायचं, हे जे आनंद घ्यायचा असेल तर आपल्याकडे समजून घेण्याची वृत्ती असते. आपल्या जवळची माणसांनाही समजून घ्यायला, पण लक्षात ठेवायचं, समजून घेण्याचे म्हणजे आपली समजून घेण्याची व्यापकता वाढवत आली पाहिजे. मी समजून घेत होतो, मीच कशाला घेऊ समजून घेऊन, समोरच्या व्यक्तीला का नाही समजून घेता येत, असे बरेच प्रश्न पडतात लोकांना. अशी युक्ती किंवा अशी आपल्याकडे विचार करण्याची पद्धत असली पाहिजे की आपली सामंजस्य वृत्ती इतकी व्यापक करायची की समोरच्या प्रत्येक माणसाला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, किंवा आपल्या समजून घेण्याच्या कक्षेत समोरची प्रत्येक व्यक्ती आली पाहिजे. आता हे करायचं कसं कठीण पडतं, म्हणून असं कसं करेल, प्रयत्न करायचं सगळं काही. सामंजस्य वृत्ती वाढली पाहिजे, सांभाळून घेता आलं की प्रत्येक पिंड वेगळा आहे, प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, हे पहिलं आपल्याला स्वीकारता आलं. आपण ते स्वीकारत नाही. मी म्हणतो तसं झालं पाहिजे असं जेव्हा अगदी जवळजवळच्या व्यक्तींमध्ये जो भावना असते त्याच्यातूनच सगळं दुःख निर्माण होतं, आग्रह निर्माण. पण समजून घेता आलं, दोघेही जर सामंजस्य वृत्तीने राहिलं तर त्याचा आनंदी आनंद असतो. पण एक सामंजस्य वृत्तीने दुसरा तिथे कोडत बसला तर दुःखी होतो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की सगळं आपलं जीवन एक परस्परांना त्या संबंधातून चाललेलं असतं, आणि ते संबंध जर आपले निकोप नसतील किंवा समजून घेणारे नसतील, की समोरच्याची बाबा हा त्याचा स्वभाव आहे, त्याचा तो पिंड आहे, त्याला ते जमणार नाही, हे जर समजून घेतलं तर सगळं होतं. म्हणजे इथे गंमत अशी असते की बघा, आता पती पत्नी म्हटल्यानंतर एखाद्या पतीला अगदी टाइम टू टाइम सगळं करण्याची सवय असते. हे असंच झालं, ह्या वेळेत हे ठेवायचं, इथे बसणं टिपटॉप असतो किंवा डिसिप्लिन असतो असं म्हणून. पण त्याची पत्नी जर ती जरा सॉफ्ट असते, जरा हळूवारपणे सावकाशपणे करूया, मग ह्याची तक्रार सुरू होते, अरे हे सांगून सुद्धा ही ऐकत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. कारण तो त्रागा करतो, तोही दुःखी आणि ती बिचारी तीही दुःखी. पण तिचा तो स्वभावच आहे, त्या स्पीडमध्ये ती चालणार. म्हणजे एखादी सायकलची जी स्पीड आहे, ते सायकलच्या स्पीड किती असे सगळ्यात, आणि हा गाडीत बसतो, त्या सायकलने ह्या गाडीवर धावलं पाहिजे असं म्हणतात, होईल का? नाही. सायकलची स्पीड सायकलच्या स्पीड पण योग्य आहे, गाडीची स्पीड गाडीच्या स्पीडने जाऊ शकते. म्हणून हे जे सामंजस्य वृत्ती म्हणतो ती ही असते की समोरच्याचं स्वभाव, समोरच्याला कसं वागायची पद्धत ज्यात आपल्याला समजून घेता येते, आणि त्या समजून घेऊन आपली सामंजस्य वृत्ती वाढून घेतली तर आपण दुःखी होत नाही. म्हणून इथे स्पर्धा राहत नाही. इथे एकमेकावर वरचढपणा करायची वृत्ती जी माणसाकडे ती जर असेल तर माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की इथे ज्यावेळेला काय बऱ्याच वेळेला जे आपण समाजामध्ये किंवा संस्थेमध्ये किंवा कुटुंबामध्ये बघतो, एखादी व्यक्ती दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याची त्याची वृत्ती अधिक असेल तर ती व्यक्ती सर्वांना दुःखी बनवत असते. कोणालाच आपल्यावर कोणी दादागिरी केलेला आवडत नाही, हे परत लक्षात ठेवायचं. म्हणून कोणावरही आपल्याला आपली सत्ता गाजवायची नाही. त्याचे जसं जसं आहे स्वभाव की जसं जसं आहे पिंड त्याप्रमाणे त्याला सांभाळून घेऊन एकत्रितपणे आपण जीवन कसं जगायचं हे जर कळलं तर तिथे आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून हा सगळा जो प्रकार आहे आपल्याला आनंदाने जीवन जगा, तिथे आपल्याला 3 गोष्टी ज्या आवश्यक आहेत जीवन जगताना: शरीर, प्राणशक्ती आणि मनशक्ती, म्हणजेच विचारशक्ती. म्हणजे विचारांचा परिणाम प्राणावर पण होतो. बघा, विचार रागाचे आले तर श्वास जरा जास्त वाढतो, की माणसाला भीती वाटली तर तिथे त्याच्या श्वासाच्या ह्याच्यामध्ये व्हायब्रेशनमध्ये फरक पडायला लागतो. लक्षात घ्या. थोडासा श्वास कमी होतो किंवा ज्यांना एखादा भीती वाटते तर श्वास थोडा थांबतो सुद्धा भीतीने, असं होतं ना बऱ्याच वेळा. म्हणून ह्या विचारशक्तीचा परिणाम सतत प्राणशक्तीवर पण होतो. एकमेकावर परिणाम होतो. थोडक्यात सांगायचं तर इथे जर शरीराला काहीतरी आजार झाला तर त्या शरीराच्या आजारामुळे प्राणशक्तीवर परिणाम होतो, विचारशक्तीवर परिणाम होतो. पण जर ज्याला अभ्यास तर ह्या तिघांचा समन्वय साधायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, तर त्याला म्हणतात परमार्थ. मन सतत स्थिर ठेवण्याचा आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं म्हणजे साधना असते. की साधना म्हणजे काय, की तिघी एकमेकावर असल्यामुळे तिथे कुठेतरी एका गोष्टीला आपल्याला प्रत्येक गोष्टीला कसं सावरता येईल हे पाहता आलं पाहिजे.
पहिली गोष्ट म्हणजे आपलं मन स्थिर झालं तर आपलं म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत जर व्यवस्थित झाली तर एका मनाला थोडंसं सावरता येतं. त्याचबरोबर आपल्याला हे जे प्राण म्हणजे श्वासोच्छवासाची प्रक्रिया जर व्यवस्थित जमली की तिथे दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, असं जे आपण म्हणतो थोडा वेळ त्याचं घेतलं तर मिळणारा जो पूर्ण प्राणवायू मिळतो शरीराला, त्याच्यातून आपल्याला थोड्या वेळाने बरं वाटायला लागतं. बघा कसं की तिथे जो श्वास आहे तो कसा आपल्याला आपल्या श्वासाकडे जास्त वेळ लक्ष नसतं. आपला तो ज्या एका मिनिटामध्ये 16 जो श्वास घेतो तो वरवर घेतो. दीर्घ श्वास आणि दीर्घ श्वास घेणं सोडणं हा प्रकार आपण थोडा वेळ करायचा, सगळं सतत ते करता येणारं नाहीये. पण जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीराला मिळाला पाहिजे. या पद्धतीने जर आपण आपल्या शरीराला पूरक पोषक प्राणवायू दिला तरी तिथे शरीराचं आरोग्य चांगलं राहायला लागतं. आणि म्हणून आपल्याला ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधायचा असेल तर तिथे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे मनावर नियंत्रण आलं पाहिजे. मनामध्ये जे विचार, अनेक विचारांची शृंखला आपल्या मनामध्ये चाललेली असते. कुठेही तुम्ही शांत बसले कसला ना कसला तरी विचार कसले असतात, भूतकाळाचे किंवा भविष्याचे असतात. वर्तमानातले विचार आपल्याकडे तिथे नसतात. आणि वर्तमानातले जर विचार करण्याची सवय कधी लागेल, ज्यावेळेला आपल्याला तिथे स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे स्पष्टपणे आपलं जीवन कसं चाललंय हे जेव्हा कळेल तेव्हा तिथे थोड्याशा मनाला स्थैर्य येऊ शकतं. त्या ठिकाणी आपण शांतपणे पाहण्याचा अभ्यास केला, शांतपणे तिन्ही गोष्टीकडे पाहण्याचा अभ्यास केला तर तिथे ह्या तिन्ही गोष्टी ज्या शांत मनाने एकमेकाला पूरक पोषक ठरत असतात. जितके धावपळ करत असो किंवा जितके भावनेच्या भरातून धावपळ आरडाओरडा करत असो तितकं आपला आनंद आपण गमावून बसलेलो असतो. त्यामुळे स्थिर आणि शांत मन हेच सुखाचं सागर आहे, लक्षात ठेवा. स्थिर आणि शांत मन, त्याचबरोबर प्राणवायू जसा आवश्यक आहे तितका प्राणशक्ती मिळते आणि तिथूनच हे शरीर सुदृढ, सशक्त, आरोग्यक्षम, कार्यक्षम होत जातं. म्हणून शरीरही महत्वाचं, मनही महत्वाचं आणि प्राणशक्ती महत्वाची. एकमेकाला ते पूरक पोषक असले पाहिजेत, तेव्हा आपल्याला जीवनामध्ये सहजानंदातून जीवन जगता येतं. याच्यातली एक गोष्ट जरी कमी पडली तरी तिथे आपल्याला तिथे सहजानंद नसेल तर तिथे काहीतरी आपलं मग आपण तक्रार करत बसतो. प्रकृती तक्रार करतो, ह्याची तक्रार करतो, प्रकृती तक्रार करतो. म्हणजे समजा तुझा पाय दुखतोय म्हणजे नेमकं काय असतं, तिथे प्राणशक्तीचा प्रवाह जेवढा पाहिजे म्हणजे ऊर्जा मिळायला पाहिजे ती ऊर्जा तिथे कमी पडते. एखादं आपण खूप नेहमी चालतो त्यापेक्षा जास्त चाललो किंवा आपण म्हणतो पाय दुखतं म्हणजे काय झालं, अधिक चालल्यामुळे तिथे जी ऊर्जाची आवश्यकता आहे तिथे ती कमी पडायला लागली. म्हणून ती ऊर्जेची आवश्यकता वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे प्राणशक्ती अन्नातूनही आपण मिळतो. आपण ज्या अन्न जे जेवतो त्या अन्न जेवतो म्हणजे भाजीपाला किंवा जे काही जे नेकडधान्य वगैरे जे घेत असतो त्यांच्यामधली प्राणशक्ती ह्या शरीरामध्ये आपण ट्रान्सफर करत असतो, घेत असतो आपल्याकडे. म्हणून अन्नातून ही प्राणशक्ती आपण ग्रहण करतो. वायू प्राण म्हणजे श्वासोच्छवासातून ही प्राणशक्ती आपण ग्रहण करत असतो आणि त्याच्यातून शरीराचं सगळं जिवंतपणा जो आहे तो त्याच्यातून चाललेला असतो. म्हणून अभ्यास आपल्याला जर आपलाच करायचा असेल तर ह्या तिन्ही गोष्टीवर आपल्याला व्यवस्थित नियंत्रण करता आलं तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणजे आनंदाने जीवन जगण्यासाठी या तिन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत आणि त्यासाठी ह्या सगळं करण्यासाठी मनाकडे प्रगल्भता यावी लागते. हे तितकंच करा. मग मनाकडे प्रगल्भता कशी आहे, चांगली ग्रंथांचं वाचन, चांगल्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न, तीन गोष्टी त्याला. चांगला मार्गदर्शन करतो आपल्याला. मार्गदर्शन केल्यानंतर आपण तसेच वागतो याची गॅरंटी आपल्याला नसते. थोडा हो म्हणतो आणि आपण आपल्या पद्धतीने परत वागतो. कळलं की नाही, तिथे मात्र ते चुकतं. म्हणून एकदा मार्गदर्शकाने सांगितलेलं आणि ते मार्गदर्शन आपण जर केलं, त्याप्रमाणे निश्चय केला, त्यामुळे वागण्याचा प्रयत्न केला तरी तिथे आपल्याला चांगले परिणाम मिळायला लागतात. म्हणून चांगले परिणाम मिळवणं हे आपल्या हातात आहे आणि त्यामुळे आपण जे कर्म मनापासून करतो, लक्षात ठेवा, इथं ते विचार म्हटल्यानंतर ते कर्म आलं. पण जे कर्म आपण मनापासून अगदी मनपूर्वक करतो
आणि मनपूर्वक केल्यानंतर जे फळ मिळेल ते सहजपणे स्वीकारतो. हे नको आणि हवं इथे अडकत नाही, कारण जे आपण कर्म केलंय त्याचा हा परिणाम आहे. ते जेव्हा आपण सहजपणे स्वीकारतो तेव्हा तिथे आपला आनंद सहज राहतो. आनंदाने या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणून प्रत्येक गोष्ट ही आनंदाने करण्याची वृत्ती आपण बाणवली पाहिजे. म्हणजे आनंद हा जाणीवपूर्वक विचारातून प्रकट करायचा. आता जाणीवपूर्वक विचारातून कसं प्रकट करायचा, की आपण आनंदीच आहोत, की आपण आनंद स्वरूपच आहोत, हा बोध आपल्याला सतत देता आला पाहिजे. आपण आनंद स्वरूप आहोत. हे सगळं आपण जर एका हाताने दुसऱ्या हाताने स्पर्श करा, डोळे बंद करून आणि स्पर्शातून पहा, तर तिथे एक संवेदना ज्या होत असतात त्या आनंदमय संवेदना असतात, त्या दुःखाच्या संवेदना नसतात. हळुवारपणे स्पर्श केला तर आनंदाच्या संवेदना येतात. पण तो स्पर्श चिमटीच्या रूपाने केला तर दुःखाच्या संवेदना निर्माण होतात. साधी गोष्ट आहे, स्पर्श सहजपणे केला, एका हाताने दुसऱ्या हाताने स्पर्श केला, संवेदना सुंदर असतात, बरं वाटतं. पण तेच उगीच जाणून बुजून चिमटी काढली एकाने हातात दुसऱ्या हातात, काय होईल? तोही स्पर्शच आहे, पण तो स्पर्श दुसऱ्यावर, एका हाताने दुसऱ्या हातावर केलेली जबरदस्ती आहे. म्हणून इथे सुखाच्या संवेदना होत नाहीत. सुखद संवेदना ह्या आपल्या शरीरात अगदी आहेतच, पण त्यांना प्रगट करण्यासाठी आपल्या ठिकाणी ती कृती आपल्याला करता आली पाहिजे. जे जे कर्म आपण करू त्या कर्माचा परिणाम जो आपल्याला मिळेल तो आनंदाने स्वीकारता आला पाहिजे. लक्षात घ्या, तो आनंदाने स्वीकारला तर आपल्याला दुःख होत नाही. पण एखाद्या मनाच्या विरुद्ध की मनासारखा परिणाम नाही मिळाला तर आपण परत इथे दुःखी होतो, कारण ती मनोवृत्ती आपली असेल, जे आपण ठरवलं तसंच मिळालं पाहिजे हा आपला आग्रह असतो. लक्षात ठेवा, हा आग्रह दुःखाला कारणीभूत ठरतो. जीवनाचं हे शास्त्र आहे. म्हणून आपल्याला आनंदात राहण्याचं शास्त्र जर व्यवस्थित समजलं तर त्या शास्त्रातून आपण आनंदाने जीवन जगू शकतो. लक्षात ठेवा, म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी शास्त्र समजून घेता आलं पाहिजे. आपल्याला आपण सतत आनंदातच आहोत हे स्वतःला समजून घ्या. आपण गाढ झोपतो म्हणजे कशात असतो? आनंद, शांती सुखात असतो. आपण गाढ झोपी शांती सुख, तिथे कसलंही दुःख नसतं. म्हणून उठल्याबरोबर आपल्याला बरं वाटतं. एखादा माणसाला लागलं तर डॉक्टर मुद्दाम म्हणून त्याला झोपण्याचं औषध देतात. का? झोपण्याचं औषध दिल्यामुळे त्याचं दुःख तिथे त्याला कळतच नाही दुखणं, आणि उठतं तर त्याला बरं वाटतं थोडं. मग दुःख परत दुखणं वाढलेलं असेल, त्याला कमी झालं तिथे दुखणं सुरू होईल. पण गाढ झोपेत त्याचं दुखणं त्याला माहितीच नाही पडत, कारण तिथे जाणीवपूर्वक जाणारं मनच नसतं दुःख जाणणार. कळलं का? सुख आणि दुःख हे शरीराच्या ठिकाणी जाणणार असतं ते बहिर्मन असतं. आणि ते बहिर्मनच नेहमी येत गेलं की ते सुख दुःख नाहीच आहे, ते सगळं आनंदमय वृत्ती असते. मग गाढ झोपेत आनंदमय वृत्ती येत असतो. पण निद्रेतून जेव्हा स्वप्न अवस्थेत जातो आणि स्वप्नामध्ये जर चांगलं स्वप्न पडलं तर आनंदी असतो. स्वप्न काहीतरी घाबरणारं असेल तर भीतीच्या संवेदना असतात. दुःखदायक असेल काहीतरी दुःखाच्या संवेदना असतात. असं सगळं जीवन आपलं चाललेलं असतं. पण त्या भीतीतून जाग आली की आपण अरे स्वप्न पडलं सोडून द्या, काय हरकत नाही असं वाटतं ना. एकदा वाघ मागे लागलाय तर हा घाबरतोय, धावतोय आणि जवळ आल्यावर त्याचे डोळे पडतात. म्हणजे वाघ बी काहीच नसतो, आपलं स्वप्न पडलं असं जेव्हा जागृतीमध्ये कळतं तर आपण जरी घाबरून घाम फुटलेला असेल तरी सुद्धा थोडा वेळ आपण परत शांत परत झोपी जाऊ शकतो. लक्षात ठेवा, म्हणून गाढ झोप ही सुखद अवस्था आहे. अत्यंत सुखद अवस्था त्यामध्ये आपण असतो. आणि ती सुखद अवस्था आपल्याला जागृतीमध्ये पण घेता आली पाहिजे, की कशातही न गुंता. गाढ झोप म्हणजे काय? कशातही गुंतत नसतो आपण. गाढ झोपेमध्ये पण कार्य चालू असतं, शरीराचं कार्य चालू असतं, सगळं असतं. फक्त जाणीवपूर्वक तिथे नसल्यामुळे तिथे न गुंतणं हा प्रकार होतो. म्हणून गुंतलाच की दुःख होतं किंवा सुख होतं असं जे म्हणतो ना, तर गुंतण्यात होतं, म्हणून गुंता होतो तिथे. जी गोष्ट चालली आहे ती सहजपणे स्वीकारायची, पण त्याच्यामध्ये आपला भावनेचा गुंता करून घ्यायचा नाही. जे आहे तेच परमेश्वराचं आहे. त्या भावामध्ये परमेश्वराकडून किंवा आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे हे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या ठिकाणी दृढ भावनेतून पाहते तर जे प्राप्त होतं परिणाम तो घ्यायला ती तयार असते. म्हणून ही जी परिणाम स्वीकारण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीला सुद्धा आपण सामंजस्य वृत्ती म्हणतो.
किंवा संयमी वृत्ती म्हणतो किंवा सहिष्णू वृत्ती म्हणतो. सहनशीलता असेल तर सामंजस्य, सहिष्णुता नसेल तर सामंजस्य येऊ शकत नाही. म्हणून सगळे गुणही आपल्याकडे जे प्रगट व्हायचे असतात त्या सद्गुणातून आपण आनंदाने जीवन जगू शकतो. हे आनंदाने जीवन जगण्यासाठी जीवन आहे हे परत लक्षात. ह्या व्यक्तिमत्वातून आपण आपले विचार आचार जेव्हा करायला लागतो आणि जे व्यक्तिमत्व म्हणजे लहानपण झालेले संस्कार, त्याच्यातून असलेला आपल्याकडे असलेला जो मी देह हा भाव आणि त्याचप्रमाणे आपण त्याच्यातून निर्माण झालेला आपला वागण्याची सवय, ह्याच्यातून हे जे व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जाऊन तुला पाहता आलं पाहिजे. लक्षात, व्यक्तिमत्वात थांबायचं नाही. व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला बाजूला करून जीवन जेव्हा आपण जगायला लागतो तर सहजानंद. हे व्यक्तिमत्वाला बाजूला करून जीवन जगणं म्हणजेच परमार्थिक जीवन. व्यक्तिमत्वातून जीवन जगणं म्हणजे प्रापंचिक जीवन. तिथे आपण सुखी दुःखी सगळं चाललेलं असतं, सगळ्या स्पर्धा चाललेल्या असतात, सगळं काही चाललेलं असतं आणि तिथे आपण सुखी दुःखी होतो. म्हणून सुख दुःखासाठी सुखीच राहायचं, आनंदातच राहायचं असेल तर तिथे आपल्याला व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जाऊन पाहायला शिका. हे पाहायचं कसं ते सद्गुरू शिकवतात. त्या सद्गुरूंच्याकडनं हे मार्गदर्शन करून घ्यावं लागतं. म्हणून शेवटी माणूस कितीही श्रीमंत असेल किंवा किती काही त्याच्या जीवनाच्या काही गोष्टी तो खूप यशस्वी झाला असं त्याला वाटत असेल, पण तरी जर त्या मनाकडे जर समाधान नसेल तर तो दुःखीच. किती सुखी असेल पण त्याला मनासारखं त्याला जरा जर झालं नाही ऐकलं तर तो दुःखी होतो. आणि तो जेव्हा दुःखी होतो म्हणजे तिथे तो त्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे गेलेलाच नसतो. सगळी माणसं स्वतःच्या व्यक्तिमत्वात गुंतून जीवन जगतात आणि म्हणून तिथे सुख दुःख असतं. म्हणून व्यक्तिमत्वाच्या पलीकडे राहून वेगळेपणा जीवनाकडे जर आपण पाहायला लागलो, तिथे निरासक्त भावनेतून पाहायला लागलो तर आपण सुखी असतो. सहज सुख, सहज आनंद ही भावना आपल्याकडे सहज असते आणि त्याच्यातूनच जीवन जगता येतं. म्हणून संत महात्मे जे आपण पाहतो तर त्यांचं जीवन ते आनंदाने जीवन, म्हणजे त्यांच्याकडे कठीण परिस्थिती येत नाही का, येते काही प्रतिकूल परिस्थिती येते, कठीण असते, पण त्याच्यातूनही ते सहजपणे जीवन जगत असतात. ते त्याचं दुःख उगाळत बसत नाही की दुःख करत बसत नाही, पण त्यातून ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ते व्यक्तिमत्वाच्या पलीकडे राहून प्रत्येक गोष्ट करण्याचे प्रयत्न करतात, तेव्हा ते सहजानंदातच असतात. म्हणजे कधी कधी शारीरिक आरोग्य बिघडलेले संत असतात तेही सहजानंदात असतात. कळलं ना. ज्यावेळेला रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता गळ्याचा आणि खूप त्रास होत होता, दुखत होता, आणि त्याला कोणी विचारलं अरे त्रास होतो ना, हो त्रास होतो म्हणाला. मग तुमचा चेहरा कसा प्रसन्न, कारण तो हा त्रास देहाला आहे. व्यक्तिमत्वाच्या पलीकडे पाहून ते म्हणतात इथे देहाला आहे, मला नाही म्हणजे देहाच्या पलीकडे मी जो आहे त्याला ते सुख दुःख तो गुंतला. मला होतं म्हटलं तर दुःखी, पण देहाचा त्रास आहे तो त्रास कळतोय, पण देहापेक्षा हे जाणणारं जे तत्व आहे ते वेगळं आहे, ते त्यात गुंतलं नाही तर ते सुखीच असतं. आणि म्हणून जीवनाचा जो हा बोध आहे ना की आनंदाने जीवन जगायचं आहे तर कसं जगायचं, आणि त्यासाठी आपल्याला ह्या जीवनाचे जे घटक पाहिले आपण, शरीर आहे, प्राणशक्ती आहे, मनशक्ती आहे, या तिघांचा समतोल कसा सांभाळता आला तर आपण सहजानंदात जीवन जगू शकतो. आणि असं सहजानंदात सर्वांनी जीवन जगता यावं हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम खात खंड राहू दे. गुरुनाथ महाराज की जय.